धर्मादर्थ प्रभवति धर्मात् प्रभवते सुखम धर्मेण लभते सर्वं धर्मसारमिदं जगत. धर्मापासून संपत्ती प्राप्त होते, धर्मापासून सुख निर्माण होते, धर्माने सर्व काही प्राप्त होते. म्हणूनच धर्म हे सर्व जगाचे सार आहे. भारतीय संस्कृतीने देखील 4 पुरुषार्थ सांगितलेत. त्यामध्ये पहिला हा पुरुषार्थ धर्म मानला जातो. धर्माची लक्षणं सांगणारा हा श्लोक आहे. मंडळी नमस्कार, मी पंडित अतुल शास्त्री भगरे वेद भविष्याचामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, बुधवार दिनांक 20 जुलै 2022. मंडळी पाहूया आज कोण कोण भाग्यवान आहेत, ज्यांचे आज वाढदिवस आहेत. ज्यांचे आज वाढदिवस आहेत त्या सर्वांना वेद भविष्याच्या माध्यमातून मी आशीर्वाद देऊ इच्छितो. शतं जीवेम शरदः, शतगुं शृणुयाम शरदः, शतं प्रब्रवाम शरदः, शतमदीनाः स्याम शरदः, शतं भूयश्च शरदः शतात. त्यांच्या आयुष्य आरोग्याची वृद्धी व्हावीच, पण त्याच बरोबरीने मात्र त्यांना त्यांच्या भावी जीवनामध्ये यश, कीर्ती, लाभ, पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी भरभरून प्राप्त व्हाव्या अशी कामना मी व्यक्त करतोय. तर पाहूया कोण कोण भाग्यवान आहेत, ज्यांचे आज वाढदिवस आहेत. गौरी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ईश्वरी जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कार्तिकी छल्लारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कस्तुरी वाघ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुधा माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तन्मय अहिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विदांश वाईकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नागेश पै यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रेशमी घोष यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शर्वरी गावंडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रुती धडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता आपण पाहूया प्रश्नमंजुषा. मंडळी प्रश्नमंजुषामध्ये आज पहिला प्रश्न वापी गुजरातवरून अभिषेक आपल्याला विचारतात आहे की लग्नाचा योग कधी आहे, कोणत्या दिशेचं स्थळ मिळेल आणि वैवाहिक जीवन कसं असेल. अभिषेक पहा असा आहे, तुमची राशी मकर आहे आणि तुमचा प्रश्न विवाहाच्या बाबतीत आहे. तिथेच सगळी मोठी मेघ आहे. मेघ, ती मेघ अशी आहे की पत्नी स्थानामध्ये बसलेला चंद्र म्हणजे मनाजोगती पत्नी मिळणार यात शंका नाही आहे, पण मात्र पत्नीचा अधिपती जो आहे तो मृत्यूस्थानात बसलेला आहे. त्याच्यामुळे पत्नीचा वियोग होणं, पत्नीपासून दूर राहणं किंवा संसार एकत्र जरी केला तरी त्याच्यामध्ये एक प्रकारचं कायम स्पार्किंग होत राहणं अशा स्वरूपाची ती गोष्ट आहे. आणि म्हणून आता त्याच्यावर परत मंगळाची दृष्टी, कारण पत्रिकेत मंगळ दोष आहे. मग मंगळाची दृष्टी जर सप्तम स्थानावर आहे तर स्वाभाविक आहे की विवाह ही गोष्टच तुमच्यासाठी अत्यंत अवघड होऊ शकते आणि तसं व्हायला नको असं जर वाटत असेल तर मात्र वैयक्तिक मार्गदर्शनाशिवाय तुम्हाला पर्याय नाही. पुढचा प्रश्न आपल्याला आलेला आहे तो म्हणजे पुण्यावरून ऋतुजा कारे विचारतात की लग्नाचा योग कधी येईल, कोणत्या दिशेचं स्थळ येईल, कृपया मार्गदर्शन करा. ऋतुजा पहा असं आहे की तुम्हाला नजर लागलेली आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करा. दुसरी गोष्ट पत्रिकेमध्ये पितृदोष आहे, त्याचं निरसन करा. तिसरी गोष्ट पत्रिकेमध्ये चंद्र राहू युती ग्रहण दोष आहे, त्याचं निरसन करा. या 3-4 महत्त्वाच्या गोष्टींचं निरसन मात्र तुम्हाला करावं लागेल आधी, आणि त्यानंतर आता विवाहाचा योग आपण बघू. पहा, विवाहाच्या पद्धतीमध्ये घरापासून पूर्व ते दक्षिण दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येते. ती व्यक्ती फार्मास्युटिकल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, केमिकल अशा क्षेत्राशी निगडीत असेल. विवाहानंतर तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण होण्याचा योग अतिशय सुंदर असा आहे. पत्रिकेमध्ये तसा पाहिलं तर विवाहाच्या बाबतीतली कुठली अडचण नाहीच आहे. आणि विवाह निश्चितीचा जर विचार केला तर मला असं वाटतं तुम्हाला घाई झालेली की काय, कारण वय तसं तुमचं कमी आहे. पण तरी देखील विवाह निश्चितीचा जो कालावधी आहे तो मार्च-एप्रिल 2023 असा असेल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे तो साताऱ्यावरून सोनाली गाडे विचारतात की मी काय झाले MCA लास्ट इयरला आहे, नोकरी कधीपर्यंत मिळेल, नोकरीमध्ये यश मिळेल का, लग्नाचा योग कधी आहे आणि पुढचं आयुष्य कसं असेल. मुळामध्ये सोनाली अशी स्थिती आहे की पत्रिकेमध्ये की तुमच्या शरीरावर जन्मखूण आहे, पूर्वजन्मातली व्यक्ती तुम्ही परत आलेले आहात.
दुसरी गोष्ट पत्रिकेतला पितृदोष असल्यामुळे त्याचं पहिल्यांदा निरसन करा. तिसरी गोष्ट पत्रिकेत रवी राहू युती ग्रहण दोष आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा. चौथी गोष्ट पत्रिकेत शुक्र राहू युती चांडाळ योग आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा. पाचवी गोष्ट पत्रिकेमध्ये शनी चंद्र युती विषय योग आहे त्याची पूर्ण दृष्टी पतिस्थानावर आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा. आता एवढं सगळं निरसन करा तेव्हा कुठे आता विवाहाचा विचार करा. आता पहा, विवाह जे आहे ते घरापासून पश्चिम ते उत्तर दिशेकडच्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील. त्याचप्रमाणे पूर्व परिचित व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील. मनाजोगत्या क्षेत्रातल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील. पण मात्र विवाह म्हणजे सांसारिक जीवन तुमचा खट्टा मिठा असं चालेल. म्हणजेच काय, कभी खुशी कभी गम अशा पद्धतीची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल. विवाह निश्चितीचा जो कालावधी आहे तो जानेवारी 23 पासून ते एप्रिल एंड 2023 पर्यंतचा आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे मुंबईवरून अक्षय मोरे विचारतात की मला सरकारी नोकरीचा योग आहे का आणि लग्नाचा योग कधी आहे, वैवाहिक जीवन कसं असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अक्षय अशी आहे की पत्रिकेचा एकूण विचार करता पत्रिकेमध्ये तसं पाहिलं तर कोणतेही दोष नाहीये. पण मात्र सरकारी नोकरीचा योग आहे का तर तो मात्र दिसत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टरवरच आपल्याला समाधान मानलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की विवाह झाल्यानंतर मात्र तुमच्या मनातल्या इच्छा अपेक्षा किंवा स्वप्नपूर्ती होईल किंवा स्थैर्य प्राप्त होईल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अगदी तुमच्या मनाजोगती व्यक्ती तुमच्या जीवनात येणार हे देखील तितकंच महत्त्वाचं. पण पत्रिकेत असलेला जो मंगळ दोष आहे त्याचं निरसन मात्र करायला लागेल. घरापासून दक्षिण पश्चिम दिशेकडची व्यक्ती आहे आणि विवाह निश्चितीचा जो कालावधी आहे तो मार्च एप्रिल 2023 अशा स्वरूपाचा असणार आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे आपल्याला धैर्य फडके विचारतात ते भंडाऱ्यावरून की माझी प्रगती कधी होईल आणि आर्थिक विवंचना कधी दूर होईल, नोकरीत यश कधी मिळेल आणि कृपया मार्गदर्शन करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट धैर्य असं आहे की तुमची धनुराशी सध्या 7.5 सुरू आहे. दुसरी गोष्ट पत्रिकेमध्ये केंद्रस्थ पितृदोष आहे त्याचं पहिल्यांदा निरसन करा. आणि तिसरी गोष्ट की प्रगती कधी होईल असं जे तुम्ही विचारता ते तर प्रगती आहे यात शंकाच नाही. पण मात्र ती धीम्या गतीने आहे एवढं मात्र नक्की. आता आर्थिक विवंचना जी तुम्ही म्हणता ते तर तुमच्या लाभस्थानाचा अधिपती मंगळ व्ययात आहे आणि नेमकं गंमत अशी झालेली की त्या स्थानामध्ये रवी बुध युती आहे. आता तो बुध जो आहे तो तुमच्या भाग्याचा अधिपती आहे आणि भाग्येश तुमचा लाभात असणं हे विशेष गोष्ट आहे. शिवाय कर्मेश कर्मात आहेच, दशमेश दशमात म्हणजे. त्याच्यामुळे तसं जर बघितलं तर पत्रिका अतिशय व्यवस्थित आहे. एक पत्रिकेतला पितृदोष जर सोडला तर मात्र तशी काही अडचण यायला नको हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की निश्चितपणे तुम्हाला तुमच्या इच्छांची पूर्तता होऊ शकेल एवढं मात्र नक्की. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे स्वातीनी जालन्यावरून विचारलेला आहे की सरकारी नोकरीचा योग आहे का, पत्रिकेत काही दोष आहेत का याबद्दल सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पत्रिकेमध्ये 2 अडचणी आहेत. नंबर 1 की पत्रिकेमध्ये केंद्रस्थ पितृदोष आहे. नंबर 2 पत्रिकेमध्ये चंद्र राहू युती ग्रहण दोष आहे. आणि नंबर 3 पत्रिकेमध्ये पतिस्थानात शनी केतू युती आहे, तिथे शनी उच्छेच आहे मात्र. आता त्यामुळे जे आहे असा जर विचार केला तर पत्रिकेतल्या एक 2-3 गोष्टींचा जर विचार केला आणि त्याचं जर निरसन झालं तर मला असं वाटतं की तुमचे मार्ग मोकळे होतील एवढं मात्र नक्की. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न आहे वैशाली होंडे यांनी विचारलेला आहे नांदगाव नाशिकवरून की माझं लग्न कधी जमेल, जोडीदार कोणत्या दिशेचा असेल. पहा वैशाली, असं आहे की तुम्ही कुंभेचे आहात आणि 7.5 सुरू आहे. त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये पूर्ण पितृदोष आहे. त्याचप्रमाणे पत्रिकेमध्ये गुरु राहू युती चांडाळ योग आहे आणि त्याचप्रमाणे पत्रिकेत मंगळ दोष आहे. आता या 4 गोष्टींचं पहिल्यांदा निरसन करा आणि मग विवाहाचा विचार करा. मग विवाहाचा विचार करताना एक गोष्ट मात्र लक्षात येते ती अशी की विवाह जो आहे तो घरापासून पूर्व दक्षिण दिशेकडच्या व्यक्तीबरोबर होईल. अतिशय मनाजोगत्या क्षेत्रातल्या व्यक्तीबरोबर होईल. मनाप्रमाणे व्यक्ती प्राप्त होईल. जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विवाहानंतर जीवनात फार मोठे बदल होतील आणि ते खूप चांगले आणि सुखद होतील. आणि विवाह निश्चितीचा जो कालावधी आहे तो कालावधी नोव्हेंबर 2022 पासून ते फेब्रुवारी 2023 पर्यंत अशा कालावधीमध्ये विवाहाची निश्चिती होतीये. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो साताऱ्यावरून रोहित सूर्यवंशी आपल्याला विचारतात की मला नोकरीमध्ये खूप अडचणी येतात, पैसा वाचवू शकत नाहीये, मी खूप कष्ट करतोय पण नोकरीतून मला काढून टाकलेला आहे, मी व्यवसाय करू का याबद्दल मार्गदर्शन करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी रोहित की तुमच्या पत्रिकेत राजयोग आहे आणि राजयोगाची व्यक्ती रडती आहे हे मी पहिल्यांदाच पाहतोय.
का बरं आपल्यावर ही वेळ यावी? त्याचं कारण मग पत्रिकेतला चांडाळ योग आहे का, पत्रिकेतला पितृदोष आहे का? कारण तसा जर विचार केला तर पत्रिका अतिशय सुंदर आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने मलाही आश्चर्य वाटलं तुमचे प्रश्न ऐकल्यानंतर की असं कसं घडू शकेल. पण मात्र मला असं वाटतं की त्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची तुम्हाला जास्त गरज आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो प्रश्न हिंगोलीवरून प्रसाद महाजन विचारतात आहे की मी बऱ्याच गोष्टी ठरवतो पण त्या पूर्ण होत नाही. सरकारी नोकरी लागेल का, नोकरी करू की व्यवसाय करू, लग्न कधी होईल, काही दोष असतील तर त्याच्यावर उपाय काही आहेत का? पहा, अत्यंत महत्त्वाचं तुम्ही विचारलेलं आहे. त्याचं कारण असं की तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष आणि पत्रिकेमध्ये शुक्र राहू चांडाळ योग आहे. तुम्ही असं विचारलंय की सरकारी नोकरी लागेल का, त्या बाबतीत मात्र मला असं वाटतं की तुम्ही फार विचार करू नका आणि फार त्याच्या भरोशावर राहू नका. आपण आपल्या पद्धतीने प्रायव्हेट सेक्टरमधली नोकरी तुम्ही बघा आणि तीच तुमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरेल, यात काही शंका नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा एक विषय महत्त्वाचा असा की पत्रिकेतल्या एकूण याचा विचार करता तुम्ही असंही विचारलंय की लग्न कधी होईल. आता लग्न कधी होईल म्हणजे मला असं वाटतं की जीवनामध्ये जर स्थैर्य प्राप्त करायचं झालं तर विवाह त्याला कारणीभूत ठरू शकतो. एवढी तुमची पत्रिका त्या मानाने छान आहे, यात काही शंका नाही आहे. बरं, पत्रिकेमध्ये मंगळ दोष नाही, कुठली तशी काही अडचण नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की घरापासून दक्षिण दिशेकडच्या व्यक्तीबरोबर तुमचा विवाह होईल. शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, कम्प्युटर क्षेत्र या क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाह होईल. आणि विवाहानंतर काही महत्त्वाच्या घटना चांगल्या पद्धतीच्या घडतील, यात काही शंका नाही. विवाह निश्चितीचा कालावधी डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 अशा स्वरूपाचा मात्र असणार आहे. मंडळी, अशाच पद्धतीने तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या. त्या प्रत्येक प्रश्नांना उत्तर देण्याला मी बाध्य आहे. आणि उद्याच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत. आता आपल्याला बघायचं आहे आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते थोड्याशा विश्रांतीनंतर. आज शके 1944 शुभकृत संवत्सर, बुधवार दिनांक 20 जुलै 2022. आज आषाढ कृष्ण सप्तमीचा दिवस आहे. मंडळी, आजचं नक्षत्र रेवती असणार आहे. पण आज चंद्राचं भ्रमण दुपारी अंदाजे 1 वाजेपर्यंत मीन राशीतून व्हायचं आहे आणि त्यानंतर मात्र ते मेष राशीतून व्हायचं आहे. आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 7 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो दुपारी 1 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंतचा असा असणार आहे. आता आपण पाहूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय सांगता येते. मेष राशी. मेष राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे साधारणपणे दुपारपर्यंत तर तुमच्यासाठीचा दिवस हा अत्यंत अडचणीचा, त्रासदायक आहे. आणि म्हणून माझं असं मत आहे की काही जर महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील, काही बदल करायचे असतील, काही महत्त्वाचे करार करायचे असतील, काही कागदपत्र करायचे असतील, काही महत्त्वाच्या कायदेशीर गोष्टी करायच्या असतील, सरकारी गोष्टी करायच्या असतील, तर मात्र आजचा हा दिवस तुम्हाला दुपारनंतर लागू पडणारा दिवस आहे, दुपारनंतर. आणि म्हणून त्यासाठी आपण थोडंसं जर थांबलं, थोडे पेशन्स जर ठेवले तर मात्र निश्चितपणे मला खात्री आहे की दुपारनंतरचा कालावधी हा तुमच्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. मग तो एखाद्या घरगुती गोष्टीच्या बाबतीत असेल, व्यावसायिक गोष्टीच्या बाबतीत असेल, प्रगतीच्या बाबतीतला असेल, भेटीगाठीच्या बाबतीतला असेल, जे जे काही महत्त्वाचं आहे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आत्ता न करता मात्र तोपर्यंत थोडंसं थांबणं पाहिजे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महिला नोकरदार वर्ग, या सप्ताहामध्ये किंवा आजच्या या दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की प्रकृतीची चिंता भेडसवायला नको आहे. दुसरी गोष्ट, कुठलीही व्यक्ती आपल्या बोलण्याने दूर जायला नको आहे किंवा दुखवायला नको आहे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या जपल्या आणि खास करून पती महाशयांशी एकरूप जर राहिले तर समजायचं की आजच्यासारखा दिवस नाही, इतका हा महत्त्वाचा दिवस आहे. आणि म्हणूनच आजच्या दिवसाची विशेषता अशी आहे की दुपारपर्यंतचा, मध्यंतरापर्यंतचा कालावधी वेगळा तुम्हाला लक्षात येईल आणि दुपारनंतरचा जो कालावधी आहे तो मात्र अतिशय आगळा वेगळा, विशेष आणि चांगल्यात चांगला असा तो कालावधी म्हणता येईल. मेष राशीसाठी आजचा शुभ रंग हा हिरवा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 7 आहे. वृषभ राशी. वृषभ राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे इकडे आड तिकडे विहीर अशा स्वरूपाचा दिवस आहे. बघा, आत्तापर्यंत भरभरून लाभ तुम्हाला झालेला आहे, यात काही शंकाच नाही.
पण मात्र कित्येक वेळेला काय होतं की त्या लाभाचं नियोजन व्यवस्थित न बसवल्यामुळे काहीतरी गोष्टी अशा काही घडतात की जेणेकरून आमची फसगत होऊन जाते आणि ती जर एकदा फसगत झाली तर मग मात्र तुम्हाला ते अडचणीचं ठरू शकतं. मग आपला एखादा निर्णय कारणीभूत असतो, एखादी गोष्ट आपली कारणीभूत असते, आपलं वागणं बोलणं कारणीभूत असतं, जे काही का असेना. पण मात्र असं घडायला नको असं जर वाटत असेल तर मात्र तुम्ही स्वस्थचित्त असलं पाहिजे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. महिला नोकरदार वर्गाच्या दिवसामध्ये प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका, कोणाशीही वादाचे प्रसंग येऊ देऊ नका, एखादी गोष्ट फार चिघळवत बसू नका. त्याचप्रमाणे काही गोष्टींना फार जास्त महत्त्व न देता त्या वेळेला ती गोष्ट मात्र केली पाहिजे आणि हेच सांगणारा तो आजचा दिवस आहे. वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग हा पोपटी आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 6 आहे. मिथुन राशी. मिथुन राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे छप्पर फाड केला अभिमंडळी. हो, काय सांगावं. पण मात्र हा लाभ जो आहे तो इतक्या सहजगत्या झालाय का? नाही. याच्या मागे तुमचे अपार कष्ट आहे, परिश्रम आहे. त्याचप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे त्या सगळ्याचं स्वरूप म्हणजे आजचा तो दिवस आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, क्या क्या पापड बेलने पडे हे, ते तुम्हाला तुमचं माहिती आहे. पण हे सगळं केल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळणं हे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही तर प्रयत्न करून सुद्धा काही गोष्टी हाती लागत नाही. आजचा दिवस थोडा वेगळा याच्यासाठी आहे की तुम्ही केल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त व्हायला लागल्यात आणि हेच सांगणारा तो आजचा दिवस आहे. महिला नोकरदार वर्ग आजच्या दिवसामध्ये खरं तर तुमचा नावलौकिक वाढणं, कुठेतरी तुम्हाला एक यशाची प्राप्ती होणं, काही सरकारी जी अडकलेली कामं होतं ती मोकळी होणं, आपल्या ऑफिसर लोकांकडे लाल फितीत अडकलेल्या गोष्टी प्राप्त होणं किंवा तुमच्या मनाप्रमाणे काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होणं, अशा एक नाही अनेकविध गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या आनंदाला, तुमच्या सौख्याला, त्याचप्रमाणे तुमच्या प्रगतीला पूरक अशा ठरतात आहे. मिथुन राशीसाठी आजचा शुभ रंग हा निळा आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 5 आहे. कर्क राशी. कर्क राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आता याच्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काय झालंय की गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला सगळ्याच गोष्टी तुमच्या इच्छापूर्ती व्हायला लागलेली आणि अचानकपणे काय होतं की एकदम असा एक प्रसंग येतो की जिथे मात्र तुमच्याशिवाय गत्यंतरच नाहीये, जिथे तुम्ही स्वतः काही गोष्टी केल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजे, बघितल्या पाहिजे, त्यातनं मार्ग काढला पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या केल्या तर म्हणायचं की आजचा हा दिवस त्यासाठीचा अत्यंत महत्त्वाचा आहे. महिला नोकरदार वर्ग म्हणूनच आजचा हा दिवस कामाचा आहे, परिश्रमाचा आहे, दमण्याचा आहे, थकण्याचा आहे. पण मात्र तरी सुद्धा त्यातून मिळणाऱ्या काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या गोष्टी फार विचित्र पद्धतीने म्हणजेच कित्येक दिवसांच्या प्रयत्नातून देखील मिळत नव्हत्या, त्या गोष्टी देखील तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे, क्रयशक्ती असली पाहिजे. दमून थकून जाणार मान्य आहे, पण मात्र ते दमणं सुद्धा आनंद त्याच्याने प्राप्त होईल अशा पद्धतीची गोष्ट ती मात्र तुम्हाला आजच्या दिवसात प्राप्त व्हायची आहे. कर्क राशीसाठी आजचा शुभ रंग हा आकाशी आहे. त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 4 आहे. सिंह राशी. सिंह राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे आकाश ठेंगणं झालंय की काय, हो, अतिशय सुंदर असा हा दिवस आहे. पण पार हुरळून जाऊ नका, लक्षात घ्या. दिवस उत्तम आहे, यात शंकाच नाहीये. पण मात्र सकाळपासूनचा जो कालावधी आहे तो अत्यंत होरपळून जाण्याचा आहे. म्हणजे एकाच दिवसामध्ये तुम्हाला होरपळून जाणं म्हणजे नेमकं काय असतं आणि हुरळून जाणं म्हणजे नेमकं काय असतं, अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय जर बघायचा झाला तर तो खरा आजचा दिवस आहे. पण मात्र आता जो उत्तम कालावधी सुरू झालेला आहे त्याचा पुरेपूर लाभ मात्र तुम्हाला करून घेता आला पाहिजे. मग तुमची काही विशिष्ट कामं असतील, तुमची काही प्रगती असेल, तुमचा उत्कर्ष असेल, तुमची प्राप्ती असेल, या अनेकविध गोष्टी अशा आहेत की ज्याचा विचार करून ती गोष्ट आपल्याला प्राप्त करून घेता आली पाहिजे. महिला नोकरदार वर्ग आज आनंदाचे डोही आनंद तरंग आहेत. पण तो आनंद प्राप्त होण्यासाठी मात्र आपल्या बरोबरीच्या मंडळींना देखील मान देता आला पाहिजे. त्यांचं मन ओळखून त्याप्रमाणे आपल्याला देखील वर्तन करता आलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला आजच्या दिवसात जमलं केलं तर आजच्या सारखा दिवस नाही, इतका हा महत्त्वाचा दिवस आहे.
आज काही नवीन विशेष गोष्टी करायला हरकत नाही, संध्याकाळी शॉपिंगला जायला हरकत नाही, नाटक सिनेमाला जायला हरकत नाही, देवदर्शनाला जायला हरकत नाही, कुठे जायचं काय करायचं हा तुमचा विषय आहे. सिंह राशीसाठी आजचा शुभ रंग हा पिवळा आहे, त्याचप्रमाणे शुभ अंक हा तुमच्यासाठी 3 आहे. कन्या राशी. कन्या राशीच्या मंडळींना आजचा दिवस म्हणजे धोक्याची घंटा वाजवणारा दिवस आहे. मंडळी लक्षात घ्या, आज तुम्हाला कुठेतरी पत्नीच्या विरहित जर तुम्ही राहिले, तिच्या मनाविरुद्ध जर तुम्ही असले, मग मात्र समजायचं की गटांगळ्या सुरू झाल्या, गटांगळ्या. आणि त्याच पद्धतीने जर समजा तुम्हाला या गोष्टींबद्दल काही महत्त्वाचे निर्णय करायचे झाले, घ्यायचे झाले, तर मात्र तुम्ही काय केलं पाहिजे याचा देखील विचार तुम्ही केला पाहिजे. आणि हेच सांगणारा तो आजचा दिवस आहे. कुठल्याही परिस्थितीत मात्र लक्ष विचलित होऊ देऊ नका. अनेक प्रसंग असे घडतील की जे तुमच्या मनाला हलवून सोडतील, पण मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या जागेवर स्थिर असलं पाहिजे. त्याच्यात कोणतेही बदल होता कामा नये. महिला नोकरदार वर्ग जे म्हणून काही महत्त्वाची कामं आहेत, ती सगळी महत्त्वाची कामं हातावेगळी जरी करायची झाली तरी त्यासाठी मात्र आपण काय निर्णय घ्यायचा आहे एवढाच विचार तुम्ही करा. पहिल्यांदा प्रकृतीचा विचार करा, मग आपला खिस्सा